चला तर मंडळी, आज ना बनवूया मस्त असा क्रिस्पी करारी कुरकुरीत चणा दाल वडा. आतून मस्त असा नरम असतो आणि वरण अगदी मस्त कुरकुरीत होतो. संध्याकाळी नाश्त्याला जर काही असं खावंसं वाटलं ना, तर असे दाल वडा बनवा आणि सोबत चटणीसोबत अगदी मस्त लागतं. नाही तर तुम्ही कढीसोबतसुद्धा खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता. तसं तरी इथे मी चण्याची डाळ भिजत घातली. एक 3-4 तास भिजत घालायची, नंतर धुवून घ्यायची आणि यातलं पाणी तेवढं फेकून द्यायचं. आता मी बनवला याच्याकरता एक मसाला. तर मी घेतल्या आहेत 3-4 मिरे घेतल्या, 2-3 लवंग घेतले, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे. नंतर त्यात घालायच्या 2-3 लाल मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण घालायचं. शिवाय कोथिंबीर घालायची मस्त अशी मूठभर. नंतर 1 चमचा जिरं घ्यायचं आणि 1 चमचा आपण घ्यायचं सूप. आणि हे पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं जाडसर करायचं, पाणी अजिबात घालायचं नाही. नंतर यात आपण डाळ घालायची, जी चणा डाळ आपण भिजत घातली होती ना, ती डाळ यात घालायची आपण. आणि हे सुद्धा पाणी न घालता, गरज वाटलं तरच थोडं पाणी घाला, नाहीतर पाणी न घालता हे सुद्धा आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. एका भांड्यात आपण काढून घेऊया. नंतर यात घालायचा कांदा. कांदा पातळ आणि लांब कापायचा. तर 2 कांदे घेतलेत, कांदा कापून घालायचा, कढीपत्ता घालायचा. नंतर यात मी घातलं जिरं आणि थोडासा ओवा घातला आहे, थोडीशी तीळ घातली आहे आणि यात घालायची हिरवी मिरची. थोडीशी आपण हळद घालूया. जर तुम्हाला लाल मिर्च हवी असेल ते सुद्धा तुम्ही लाल मिर्च पावडर पण घालू शकता. मीठ घालायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडरसुद्धा यात वापरू शकता. हे मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने. नंतर यात घालायची थोडीशी कोथिंबीर घालूनसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जर याची बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही थोडंसं यात गव्हाचं पीठ ॲड करू शकता. 1 या 2 चमचे आपण यात गव्हाचं पीठ आपण ॲड करू शकतो. तेल गरम करायला ठेवलं, तेल चांगलं गरम करायचं आणि याचे मस्त असे वडे करायचे. वडे करताना खूप जाड करायचे नाही, खूप पातळ पण करायचे नाही आणि खूप मोठे पण करायचे नाही. तर गरम तेल झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवायची आणि हे कढईत वडे सोडून द्यायचे. एका वेळेला 4 किंवा 5, खूप करायची नाही एका वेळेला. कढईत खूप गर्दी करायची नाही. गॅस मिडियम ठेवायची. थोडा वेळ हे असंच ठेवायचं आणि याला थोड्या वेळानंतर याला थोडेसे हलवून घ्यायचे आणि पलटून घ्यायचे. आणि दोन्ही साईडनी अलट-पलट करून मस्त असा रंग येतपर्यंत, सोनेरी रंग येतपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचे आणि मस्त अशी कुरकुरीत होतात. आपण जो मसाला बनवला त्यामुळे याची टेस्ट ना अगदी मस्त लागतं. तर इथे बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपण असेच तयार करून घेऊया. चवीला अगदी भन्नाट लागतात. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. यात तुम्ही पालकसुद्धा ॲड करू शकता किंवा यात थोडीशी मेथीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मस्त लागतात. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.